नमस्कार. पाऊस, पीक, पाणी हा माणसाच्या जीवनातील महत्वाचा विषय आणि सध्या तर ग्लोबल वॉर्मिंग, त्याचे परिणाम, दुष्परिणाम अशा गोंधळात टाकणाऱ्या चर्चा सगळेच चर्चा करतात, पण फारच थोडे यावर उपाययोजना करतात. धुळ्याचे श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर मंदार म्हसकर हे वनवासी कल्याण आश्रम या संस्थेत गेली 35 वर्षे कार्यरत आहेत. या संस्थेमार्फत शासकीय अनुदानाविना सुमारे 750 प्रकल्प यशस्वीपणे साकारले आहे. बारीपाडा या गावाने पाण्याचा प्रश्न कसा सोडवला आणि समृद्धीकडे कशी वाटचाल केली याविषयी ऐकूया अविनाश शिरगावकर आणि मित्रमंडळी यांच्या गुरुपार या मंचावरून. सांगत आहेत बारीपाडा या गावाशी अनेक वर्षे संबंधित असलेले डॉक्टर मंदार म्हसकर. बीजे मेडिकल कॉलेज पुणे इथे माझं शिक्षण झालंय. सध्या धुळ्यामध्ये मी श्वसन विकार तज्ज्ञ म्हणून व्यवसाय करतो. हॉस्पिटल आहे. वनवासी कल्याण आश्रम ही जी संघटना आहे भारतभर काम करणारी, त्या संघटनेशी मी जोडला गेलेलो आहे. 1994 पासून त्याच्यात मी काम करतो आहे. त्याच्यातही खानदेश आणि मराठवाडा असं 12 जिल्हे आणि शासकीय अनुदानाशिवाय सुमारे 750 प्रकल्प चालवणाऱ्या विभागाचा मी 16 वर्षापर्यंत सचिव म्हणून काम केलेलं आहे. आणि या निमित्ताने या सगळ्या 12 जिल्ह्यांमधल्या अनेक पाड्यापाड्यांमध्ये माझा प्रवास झालेला आहे. विशेष करून उल्लेख करायचा तर माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव म्हणजे आंध्र प्रदेशच्या सीमेवरचं ज्या भागामध्ये नक्षलवाद होता अशा पाड्यांमध्ये सुद्धा माझा प्रवास झालेला आहे. तिथल्या झोपड्यांमध्ये जाऊन, आता तिथे नक्षलवाद कधीच गेलेला आहे, पण त्या ठिकाणच्या व्यवस्था नीट लागतील, तिथे आपलं काम चालेल याच्यासाठीचा माझा प्रवास झालेला आहे. आणि या दरम्यान कल्याण आश्रमाच्या मध्ये एक महत्वाचा जो प्रकल्प विकसित झाला आणि अनेक वर्ष तो चालतो आहे, त्या संदर्भामध्ये माहिती द्यावी हा आजच्या माझ्या भेटीचा उद्देश आहे. काही गोष्टी जशा पद्धतीने बारीपाड्यामध्ये घडल्या ते आपल्या समोर मांडण्याचा माझा उद्देश आहे. गोष्ट सुरू होते 1989 मध्ये. 1989 मध्ये एक बातमी प्रसारित होते ज्याच्याबद्दल अनेक गोष्टींची चर्चा होते. ते म्हणजे डांगच्या सीमा क्षेत्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांचा हा सीमा असलेला प्रदेश डोंगराळ भाग आहे आणि त्यावेळेला पोचण्यासाठी अतिशय कष्टदायक असा भाग होता. त्या ठिकाणी धर्मांतरणाचं प्रमाण वाढलंय याच्याबद्दलची चर्चा ही वृत्तपत्रामध्ये आली. 1990 मध्ये दैनिक सकाळ सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने आणखीन एक बातमी छापली की त्या परिसरामध्ये असणारं वारसा नावाचं एक गाव आहे. या वारसा नावाच्या गावी जो बाजार भरतो, साप्ताहिक बाजार, या साप्ताहिक बाजारामध्ये आपण ज्या पद्धतीने भाजी विक्रेते एखाद्या मंडईत बसलेले पाहतो, जे पूर्वीचं चित्र जास्त होतं की एक पोता असायचं, त्या पोत्याखाली कॅश ठेवलेली असायची आणि आजूबाजूला भाजी आणि तिथे व्यवहार चालायचा, याच पद्धतीने बाजारामध्ये त्याच प्रकारे वैद्यकीय व्यवसाय करणारी मंडळी बसतात जी वैद्यकीय शिक्षण घेतलेली नाही आणि त्यांच्या हातामध्ये सगळी या भागातली आरोग्य व्यवस्था आहे. या संदर्भातला दीर्घ लेख दैनिक सकाळमध्ये 1990 साली प्रकाशित झाला. नांदेड इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून डॉक्टर आनंद फाटक नावाची एक व्यक्ती ही MD मेडिसिन डिग्री घेऊन उत्तीर्ण झाली आणि त्याच्यानंतर त्यांचा मानस होता की मी समाजाकरता काही काम केलं पाहिजे. आणि त्याच्या मागचं त्यांचं लॉजिक तर्क एकदम साधा सरळ सोपा होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये माझं वैद्यकीय शिक्षण झालेलं आहे, तर मी माझा खाजगी व्यवसाय सुरू करण्याच्या आधी काही काळ समाजाचं देणं लागतो आणि त्याच्यामुळे मी समाजसेवेकरता कुठेतरी गेलो. या सगळ्या गोष्टींचा मेळ एकत्र झाला. या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
आणखीन एक गोष्ट घडली. आता डॉक्टर फाटक आले. डॉक्टर फाटकांचं नांदेडहून तिथे येणं झालं होतं. धुळे जिल्ह्यामध्ये अंतर साधारणपणे 400-425 किलोमीटर आहे. कोणी परिचित नाही. त्याआधी डॉक्टर फाटक तिथे आलेले नाही. साधारण त्या क्षेत्रातली परिस्थिती 90 सालची अशी होती की जिथे संडास ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. म्हणजे इतक्या बेसिक पासून सुरुवात. स्वयंपाक करून देणारं कोणी नव्हतं आणि त्याच्यामुळे 2 ताटल्या, 2 वाट्या, एक पाणी पिण्याचं भांड आणि एक छोटं पातेलं असं साहित्य घेऊन डॉक्टर फाटक तिथे एका छोट्या ओसरीमध्ये राहायला लागले आणि त्याच ओसरीमध्ये त्यांनी दवाखाना सुरू. आता ही ओसरी ज्या माणसाची होती तो अत्यंत दयाळू असल्यामुळे त्यांनी या गोष्टी करता त्यांना भाडं आकारलं नाही. वीज किंवा अशा कोणत्याही सुविधा तिथे नव्हती. मी पहिल्यांदा जेव्हा तिथे भेट दिली तेव्हा सुद्धा तिथे वीज नव्हती. मी गेलो 94 साली. डॉक्टर फाटक आले होते 90 साली आणि त्यांनी काम सुरू केलं. रुग्ण तपासणे 3 ठिकाणी दवाखाने चालू केले आणि आलटून पालटून 2 दिवस या ठिकाणी, 2 दिवस त्या ठिकाणी, 2 दिवस या तिसऱ्या ठिकाणी अशा स्वरूपाने त्यांचं ठरलेलं वेळापत्रक. आणि मग औषधं विकत घेणे, लोकांशी संपर्क करणे. म्हणून जवळ असलेलं एक मोठं गाव पिंपळनेर. या पिंपळनेर गावामध्ये जाणं येणं दवाखान्याच्या वेळा सोडून अशा पद्धतीने त्यांचा उपक्रम सुरू झाला. एक दिवस बारीपाडा नावाच्या जवळ म्हणजे साधारण 3-3.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका छोट्या पाड्यातला एक युवक त्यांच्याकडे उपचाराकरता आला. उपचार घेण्याचं कारण काय तर घराचं कौलाचं काम करताना त्यांच्या डोक्यामध्ये एक कौल पडलं आणि डोक्याला जखम झाली आणि म्हणून उपचार घेण्यासाठी तो तरुण डॉक्टर फाटकांना भेटला. एकंदर त्यांच्या बोलण्यावरून हा तरुण चुणचुणीत आहे असं लक्षात आल्यामुळे डॉक्टर फाटकांनी थोडी आणखीन चौकशी केली. तेव्हा लक्षात आलं की हा तरुण M.Com झालेला आहे. मग त्यांनी विचारलं मी येऊ का तुझ्या घरी. म्हणजे एकीकडे मलमपट्टी झाली, औषध झालं, बरोबर आहे, ते कार्यक्रम झाला. पण दुसरा कार्यक्रम त्या ठिकाणाहून सुरू झाला आणि एखाद्या गोष्टीची दृष्टी जर का आपली जास्त मोठी असेल तर एका साध्या भेटीतून पुढे काय घडतं त्याचं बारीकपाडा हे उदाहरण आहे. पहिली वेळ ही अशी आहे, कोणत्याही समाजसेवेच्या बाकीच्या कोणीतरी ओळख करून दिली किंवा त्या दोघांना फार मोठी उर्मी होती असं काही घडलेलं नाही. दवाखाना चालवायला डॉक्टर फाटक गेले, ते समाजसेवेच्या उद्देशाने गेले. 300 रुपये मासिक मानधन त्यांना होतं, ते सुद्धा दर महिन्याला देता येत नव्हतं अशी स्थिती होती. कारण नंतरच्या काळात मीच त्याचा सचिव होतो, मला त्याचा हिशोब माहिती. आणि M.Com झालेला हा तरुण एअरफोर्सला त्यांनी अप्लाय केला होता आणि तो तिकडच्या कॉलची वाट पाहत की बघूया काही बोलवणं येत आहे का, नाही तर मग दुसरी नोकरी पाहू. आणि मग डॉक्टर फाटकांनी त्यांना विचारलं की मी येऊ का तुझ्याकडे. मग ते घरी गेले, ओळख करून घेतली, मग त्यांना मित्रांची ओळख करून द्यायला सांगितली. मग सगळी माहिती मिळाल्यानंतर असं लक्षात आलं की बारीपाडा हे गाव साधारणपणे त्यावेळेला 80 घरांचं गाव, 80 कुटुंब. आणि फेब्रुवारीमध्ये हे कुटुंब बाहेर विस्थापित व्हायचं का तर पाणी नाही. मग गावातल्याच लोकांबरोबर 2-3 वेळा जाणं येणं वाढवलं. त्यांना वाटलं की इथे काही काम रुजू शकतं. गावातली मंडळी हे स्वीकारण्याच्या मानसिकतेमध्ये येऊ शकतात आणि म्हणून चैत्रामजींच्या माध्यमातून त्यांनी गावातल्या लोकांना एकत्र करायला सुरुवात केली, गप्पा टप्पा करायला सुरुवात झाली. आणि मग दवाखाना उरकला की डॉक्टर फाटकांचं त्या गावामध्ये जाणं वाढलं. डॉक्टर फाटक सरांच्या सध्या ते संभाजीनगरच्या हेडगेवार रुग्णालयामध्ये काम करतात. त्यांच्याबरोबर या डांगच्या परिसरामध्ये फिरणं हा एक स्वतंत्र अनुभव आहे. 97 साली त्या भागातनं डॉक्टर फाटक तिकडनं संभाजीनगरला गेले. आताही त्यांचा इतका जवळचा परिचय त्या क्षेत्रात आहे की तिथल्या सगळ्या घरांमध्ये ते सरळ स्वयंपाकघरामध्ये जाऊ शकतात. हा त्यांच्यासोबत गेल्यानंतर
बघायला मिळणारा अनुभव आहे. पारीपाड्यामध्ये मग मुलांबरोबर बैठकी सुरू झाल्या, गप्पा टप्पा करता खेळ सुरू झाले, कबड्डी सुरू झालं. पाठक सर नुकतेच MD पास झालेले होते, तरुण होते. आणि मग त्याच्यातनं गावच्या मोठ्या लोकांशी बोलणं करता करता त्यांनी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं की हा सगळा प्रश्न का आला. कारण तेव्हा जी म्हातारी मंडळी होती त्यांच्या लहानपणी सुद्धा गाव असं विस्थापित होत होतं का, तर ते म्हणले की नाही, तेव्हा तर 12 महिने पाणी होतं. मग असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता पाणी मिळत नाही, तर जवळच्या डोंगरावरचं जंगल गेलं. मग आपल्याला काय करता येईल, मग सोपं काय करता येईल, असं करत करत डॉक्टर फाटकांनी चैत्रामजींच्या माध्यमातून नुसत्या बाहेरच्या माणसाकडनं जनजाती समाजामध्ये अशा पद्धतीचं काम होऊ शकत नाही, ते बोलतच नाहीत लवकर. स्थानिक पातळीवरचं चैत्राम पवार हे व्यक्तित्व त्यांच्या सोबत जोडलं गेल्यामुळे त्यांनी विचार मांडायला सुरुवात केली की आपण जंगल सांभाळू शकतो का, नवीन झाडं लावायची नाही, वृक्षारोपणाचं काम करायची गरज नाही, आहे ते जंगल आपण सांभाळू शकतो का. मग लोक म्हणले हो, जंगल तोडायचं नाही ना, एवढंच करायचंय, बाकी काही करायचं नाही. उत्तम, मग याच्यावर लक्ष कोण ठेवणार. मग गावाची एक समिती झाली. या समितीने ठरवून दिलं की एक एक आपण प्रत्येक घरातल्या माणसाने थोडे थोडे दिवस ठरवून घ्यायचं आणि वॉचमनचं काम करायचं. हे मोफत आहे, श्रमदान आहे. पण या गोष्टीवर सगळ्यांचं एकमत झालं की आपण जंगल सांभाळू, नवीन काय घालायचं नाही ना, पैसे लावायचे नाहीये, नवीन झाडं जगवायची भानगड नाहीये. आणि फाटक डॉक्टरांनी मांडलेला विचार सोपा होता की रोज कोणी जंगलात झाडं लावायला जात नाही, निसर्ग त्याचं करतो, झाडं वाढतात. आणि मग सगळ्या गावांनी ठरवलं की हिरवं झाड तोडायचं नाही. एक. क्रमांक 2, मग आमच्या घरच्या स्वयंपाकाचं काय, कारण त्या लाकडावरच स्वयंपाक आहे. एका व्यक्तीच्या डोक्यावर आणता येतील एवढी सुकी लाकडं आणायची, हा दुसरा उपाय. गाडी घेऊन गेला किंवा बैल घेऊन गेला आणि बैलाच्या पाठीवर टाकून आणलं, असं करायचं नाही. एका व्यक्तीच्या डोक्यावर जेवढी मोळी येईल तेवढी सुकी लाकडं आणायची, त्याच्यावर स्वयंपाक होतो. हा सगळ्या लोकांनी सुचवलेले उपाय आहे. या सगळ्याची उत्तरं गावातनच निघाली आहे. प्रश्न काय आहे की आपण करू, कारण तोपर्यंतचा सूर काय होता, जंगल कोणाचं, सरकारचं. आणि खरं तर मेक इथेच आहे, खरं तर मेक इथेच आहे. ब्रिटिश काळापर्यंत हे जंगल नेहमी जनजाती समाजाच्याच ताब्यात होतं आणि त्यांनी ते व्यवस्थित सांभाळलं. प्रश्न ब्रिटिश सरकारच्या कुटील भागाचा आला, कारण जनजाती समाजातनं जो संघर्ष, हा वेगळा मुद्दा आहे. या गोष्टीचा मी राष्ट्रीय जनजाती आयोगाचा काय म्हणून ट्रेंड वक्ता आहे, अप्रूव्ह विद्यापीठीय लोकांसाठी, हा स्वतंत्र विषय बोलण्याचा. पण तो संघर्ष इतका मोठा होता की या संघर्षामुळे भारत कधीही पूर्णपणे परतंत्र झालेला आपल्याला दिसत नाही. कुठे ना कुठे स्वतंत्रता आहे. आपण म्हणतो भारताला एवढे 1000 वर्षाचे पारतंत्र्य आहे, नाही, पूर्ण भारत कधीही पारतंत्र्यात नव्हता, एक दिवसही. कुठे ना कुठे स्वातंत्र्याची आहेच. आणि त्याच्या मागचं मोठं सूत्र जनजाती समाज. आणि या जनजाती समाजाला बेदखल करण्यासाठी ब्रिटिशांनी पहिल्यांदा हा उद्योग केला की जंगल सरकारला मागे. आणि मग या जंगलाचे मालक जे होते, जंगलही सांभाळत होते, स्वतः ते सगळं व्यवस्थित चालवत होते, यांना चोर. दुर्दैवाने ही गोष्ट आपल्याकडे ओळखायला उशीर लागला. म्हणजे किती, 47 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण ही गोष्ट लक्षात यायला 1996 साल होतं. 1996 साली पहिल्यांदा पंचायत राज्यात जनजाती समाजासाठी एक्सटेन्शनचा कायदा झाला. त्याच्यामध्ये जनजाती समाजाला या जंगलाचे अधिकार मिळण्याचं आपल्या लोकसभेने विधेयक पारित केलं.
दुर्दैवाची गोष्ट आणखीन पुढे आहे की भारतातल्या इतक्या राज्यांपैकी या विषयातले नियम करून त्याची अंमलबजावणी करणारे 2026 साली फक्त 5 राज्य. बाकीकडे अजूनही याची अंमलबजावणी नाही. सुदैवानं महाराष्ट्र त्याच्यात आहे की ज्याच्यामध्ये ही अंमलबजावणी होते आणि 200 पेक्षा जास्त गावांमध्ये कल्याण आश्रमाच्या माध्यमातून हा जनजातीचा सामुदायिक वनाधिकार मिळण्याचं धुळे जिल्ह्यामध्येच आपण काम करू शकतो. तो स्वतंत्र विषय. तर या 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या की गाव एकत्र आलं पहिला. दुसरं 2 सोप्या गोष्टी करायच्यात म्हटल्यानंतर गावकऱ्यांचा उत्साह वाढला. मग जो कोणी हे ऐकणार नाही असं निघतातच कोणीतरी, तर त्याला काय करायचं? त्याच्याकडनं चोरलेल्या लाकडाच्या किमती इतकं दंड वसूल करायचं. हा गावचा ठराव. आणि मग हा दंड वसूल करण्याकरता प्रत्येक घरातनं एका मेंबरने जायला पाहिजे. उगाच 4 लोकांवर हे त्याकडे मग ते भांडण वैयक्तिक होतं ना. मग हा आला होता माझ्या घरी दंड वसूल करायला, असं स्वरूप त्याचं यायला नको. म्हणून त्या पूर्ण 78-80 घरांमधनं प्रत्येक एक व्यक्ती कमीत कमी जायला पाहिजे असं ठरवलं. इथूनच गडबड सुरू झाली ती की जवळच 2 किलोमीटरवर मांजरी नावाचा भाग. ह्या मंडळींचा या डोंगरावर डोळा. मग रात्री बेरात्री ती लोक यायची. मग गावातला वॉचमन असायचा. त्या गावातल्या वॉचमननी दंगा केला की हे लोक जायचे. मग ते मांजरी गावात जायचं. हे पूर्ण 70-80 लोकांचा मॉब जायचा. त्या घरात जायचं, लाकूड जप्त करायचं आणि त्याच्या अंदाजित किमती एवढं तू पैसे देतो का काय. लोकांनी त्या घरामधनं कोंबड्या, बकरी उचलून घेऊन आलेले आहेत दंड. आणि याच्यातला पहिला बळी कोण ठरला? तर गमतीचा भाग आहे, याच्यातला पहिला बळी ठरला तो फॉरेस्ट गार्ड. त्याला धरला लोकांनी पहिल्या वेळेला, पहिल्या आठवड्यातच. तोच जंगल तोडत होता. त्याला धरल्यावर सांगितलं दंड भरावा लागेल. आणि तिथं चैत्रामजींच्या एमकॉम असण्याचा फायदा झाला. त्या गावातले ते पहिले ग्रॅज्युएट आणि पहिले पोहोचले. मग त्यांनी सांगू शकले किंवा तू एक तर बऱ्या बोलाने दंड भर, नाहीतर तूच जंगल तोडत होता आणि तुझ्याबद्दल तक्रार करतो. मग तुझ्या नोकरीचं काय वेळा आमचा प्रश्न राहत नाही. मग अशी जागृती पण या गावात झाली आहे म्हटल्यानंतर त्या फॉरेस्ट गार्डनी दंड भरला आणि इथून त्या गावच्या कामाला कलाटणी मिळाली. गाव एकत्र आलं की काही गोष्टी घडू शकतात हे कळलं. आणि ह्याच्यातनं पुढे मग त्याला इतक्या लोकांची जोड लाभली. त्याच्यामध्ये पुण्याचं नातू फाउंडेशन आलं, जनसेवा फाउंडेशन आलं, ज्याच्यामध्ये कृषी तज्ज्ञ होते, विविध लोक. अहमदाबाद मध्ये राहणारं एक पटेल म्हणून कुटुंब होतं. त्यांचा एक नातेवाईक कॅनडामध्ये शिकत होता. त्यांना हे कळलं. ते एकदा बारीपाड्याला भेट द्यायला आले. त्यांनी बघितलं की आता जंगल विकसित होत आहे. त्यांनी ते कळवलं. त्यांनी त्या आपलं शैलेश नाव आहे त्या मुलाचं, त्याला सांगितलं की वा असं असं नवीन आहे तर तू बघ बरं. तुझी त्याचं बायोडायव्हर्सिटी टॉपिक होता, शैलेश पटेल म्हणून. बघ बरं तुला काही करता येतंय का. म्हणून त्यांनी बारेपाड्याची माहिती पाठवली. मग त्या शैलेश पटेलने कॅनडाच्या विद्यापीठामध्ये ते सबमिट केलं आणि तिथल्या बायोडायव्हर्सिटीवर मी PhD करतो म्हणून तो शैलेश पटेल 3 वर्ष बारीपाड्यामध्ये राहिला आणि त्याने पहिल्यांदा बारीपाड्यातल्या लोकांना संडास काय असतं हे दाखवलं. त्याने करून दाखवलं. त्याचा उपयोग कसा होतो, त्याचे फायदे काय होतात. अशा पद्धतीने इतकी लोक नंतर या कामामध्ये जोडली गेली की चैत्राभाऊ म्हणतात तुम्ही श्रद्धेने एक पाऊल पुढे चाललं पाहिजे. स्वतः पहिलं सगळं सरकार करेल अशा याच्यावर चालत नाही. आपण पहिलं एक पाऊल टाकलं पाहिजे. उरलेली 9 पावलं तुम्हाला मदत मिळेल. आणि मग प्रत्येक वेळेला डॉक्टर फाटकांनी जरी तो भाग व्यवसाय म्हणून तिकडनं ते निघून गेले असले तरी त्यांचा संपर्क आजही त्या गावांमध्ये आहे. आणि फ्रेंड्स ऑफ बारीपाडा अशा नावाचं एक वेगळं असोसिएशन आहे.
की जे बारीपाड्यातल्या लोकांना दर वेळेला वेगवेगळा विचार पुरवतात. मग या 80 घरांच्या गावांनी काय काय नाही केलं. मग पुढचा प्रश्न निघाला तो शिक्षण. चैत्रभाऊ म्हणायचे मी का शिकलो, तर माझ्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. बाकीची सगळी मुलं गावावरून जायची आणि कारण सोपं होतं, गावामध्ये शाळा होती, सरकारची शाळा होती 4थी पर्यंत, पण मुलं येत नाहीत म्हणून शिक्षक दांड्या मारायचे आणि शिक्षक नाहीत म्हणून मुलं उंडारायची. मग हे तोडायचं पुढे चक्र. पुन्हा गावची सगळी मंडळी एकत्र बसली आणि गावच्या मंडळींनी एक ठराव पास केला की शाळेच्या दिवशी जर का एखादं बाळ बाहेर फिरताना दिसलं की ज्याने शाळेत असायला पाहिजे, तर त्या कुटुंबाला 1 रुपया दंड भरावा लागेल आणि अधिकृतरित्या रजा न घेता शिक्षक जर का गैरहजर राहिला तर त्याला 5 रुपये दंड भरावा लागेल. त्याच्याशिवाय आम्ही त्याला गावातच नाही घेतलं. आणि मग गावामध्ये शाळा नियमित सुरू. आणि ज्या शिक्षकाला असं काम करण्यामध्ये रस नव्हता ते स्वतःची बदली करून घ्यायला लागले. आज गावामध्ये 100% साक्षरता, म्हणजे आता ही बातमी जुनी झाली. 100% साक्षरता येतं आता त्यांच्याकडे कौतुकच नाही राहिलं, कारण आता गावामध्ये 98 कुटुंब आहे आणि या 98 कुटुंबांमध्ये साधारण 26 जण वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये बाहेर लागले. वकील आहेत, शिक्षक आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारी या गावातली 26 मंडळी मुलं बाहेर शिकतात. प्रयोगशीलता हा एक मला बारीपाड्याच्या एवढ्या दिवसांमधल्या माझ्या संपर्कामध्ये मोठा भाग दिसला. इथे आमचा प्रयोग फसला तर काय ही चिंता नाही. पहिल्या दिवशी आपण नीट विचार करू, फसला तर फसला, करून बघू. आणि त्यामुळे या गावामध्ये असे नवीन नवीन गोष्टी सहज पुढे जाऊ शकल्या पहिल्या अनुभवाने. मग शाळा व्यवस्थित सुरू झाली. शाळा व्यवस्थित सुरू झाल्यानंतर मुलांच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. मग जवळ बारशाला दुसरी शाळा, तिथपर्यंत पोहोचणं, अंतर 3 किलोमीटर आहे. पहिल्यांदा मी 94 साली किंवा 93च्या शेवटी बारीपाड्यात गेलो तेव्हा शेवटचे 4 किलोमीटर चालत जायला लागलं. रस्ताच नव्हता. आता बारीपाडा हा कधीपासून झाले, आता त्यालाही जवळपास 15 वर्षाच्या वर होऊन गेली, 12माही रस्त्याने जोडला गेलेला आहे. इथे वेगवेगळे कार्यक्रम चालतात. आज कलेक्टर कचेरीत कुठलाही इन्स्पेक्शनला माणूस यायचा असेल तर सरप्राईज इन्स्पेक्शनला कुठे जायचं बारीपाडा, कारण त्यांना माहिती आहे जे प्रकल्प घेतले ते चालतातच. ऑन पेपर नाही आहे, प्रत्यक्ष आहे. पाण्याची पातळी केवळ जंगल सांभाळलं. किती जंगल सांभाळलं या मंडळींनी? 1100 हेक्टर. आणि त्यांना आपण विचारायला गेलं तर म्हणतात ते कुठे काय, आम्ही फक्त झाडं तोडणं बंद केलं, बाकी निसर्गानेच केलं. ही सुद्धा तेवढी मोठी गोष्ट आहे. त्या गावामध्ये जेव्हा मी मध्ये एकदा गेलो होतो 98 मध्ये वगैरे असेल, आमच्या सगळ्या धुळ्याच्या संचाला घेऊन गेलो. त्यावेळेला ज्याला लिहिता वाचता येत नाही असा माणूस आमच्याशी बायोडायव्हर्सिटी या विषयाबद्दल बोलत. हे झाड कोणत्या वर्गवारीत येतं, या प्रकारातली आमच्या जंगलात किती झाडं आहेत, 5 वर्षापूर्वी किती होती, आता किती वाढली, फुलपाखरं कोणत्या प्रकारची आहेत, पक्षी किती प्रकारचे आले, नवीन पक्षी कसे दिसले, त्यांची घरटी कशी असतात, पावसाचा अंदाज आम्ही त्याच्यावरून कसा लावतो, ताप उतरण्यासाठी कोणते पालन महत्वाची, जखमा भरवण्यासाठी काय वापरतो, त्याच्यासाठीची औषधी तत्व कुठली, हे सगळं सांगणारा माणूस आमच्या बाजूला टेक्निकली होता. पण आमच्यापैकी कोणालाही जी माहिती नव्हती ती सगळी त्याला तोंडपाठ होती आणि आकडेवारी सकट होती. आज त्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की गेले 15 वर्षाचं बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड त्यांच्याकडे तयार. कसा कसा बदल घडला आमच्याकडे. आणि यासाठी त्यांना 10 वर्षापूर्वीच एशिया पॅसिफिक या क्षेत्रासाठीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, लोकसहभागातून मृत संधारण. मृत संधारण करण्यासाठी या मंडळींनी काय केलं, डोंगराचा उतार होता, पाणी वाहून जात, एका बाजूला जंगल वाढायला लागलं, बरोबर आहे, पण पाणी आणखीन टिकलं पाहिजे. उतारावर
दर सुट्टीमध्ये किंवा असा वेळ मिळाला की गावातल्या मंडळींनी श्रमदान करायचं आणि श्रमदान करून छोटे छोटे बंधारे बांधले. आज घडीला या श्रमदानाने बांधलेल्या म्हणजे ज्याच्यावर काहीच पैसे खर्च झाले नाहीत अशा बंधाऱ्यांची संख्या 400च्या घरात आहे. आणि आता त्याची गरज उरलेली नाही, पण आजच्या मुलांना हे कळलं पाहिजे म्हणून मुलं जेव्हा सुट्टीला येतात त्यावेळेला एक दिवस सगळं गाव आत्ताही श्रमदान करतं. त्या गावामध्ये मंदिर, श्रमदान हा विषय त्यांच्यासाठी आता इतका सहज सोपा झालेला आहे की आम्ही एक कळस करणाऱ्या माणसाकडे गेलो होतो, चैत्राम आणि मीच गेलो होतो सोबत. आमच्या गावात मंदिर बांधायचं आहे, त्या मंदिराला कळस करायचा. मग त्याने सांगितलं की असं आम्हाला मटेरियल लागेल. त्यामुळे बरोबर पुढे मटेरियल बरोबर मला एवढी मजुरी लागेल कारण मला मजूर बोलवावे लागतील आणि आमचं इतके दिवस तिथे राहून त्याचा जेवणाचा खर्च. चैत्राम ते वजा करा. तुम्ही असं कसं वजा करा? तुमच्या हाताखाली आम्ही गावातली मंडळी श्रमदान करू, तुम्हाला वेगळा मजूर बोलवायची गरज नाही. आणि जेवढे दिवस तुम्ही आमच्या गावात मुक्कामी आहात, तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुमच्या सकाळपासूनचे जेवण खाण्याचं सगळं गावकरी पाहून घेतील, ते तुम्हाला बनवायची गरज नाही. ते 2 नाटे उठवा, बाकीच्या मध्ये किती करताय कोणा. आणि काय काय नाही गेलं त्या गावात. कबड्डीचा त्या भागातला उत्सव सुरू, आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या मंडळींना बोलवायचं, कबड्डीची स्पर्धा. त्यानिमित्ताने बारीपाड्याने काय केलं याचे फोटो काढायचे, प्रदर्शनी लावायची. बाकीच्यांनी पण केलं पाहिजे. चैत्राम भाऊंच्या बरोबर मला राज्यपालांना भेटायचा योग आला. राज्यपालांनी चैत्राम भाऊंना काय सांगितलं असेल? एक अण्णा हजारे, एक लालेगण शिंदे, एक पोपटराव पवार, एक हिवरे बाजार, एक चैत्राम पवार, एक बारीपाडा. असं जर झालं तर महाराष्ट्र कधी व्हायचा? हे सांगोपांगी नाहीये बरं, मी साक्षीदार. मी तिथे या संभाषणामध्ये मी सहभागी होतो. आणि मग पुढे जाऊन ते म्हणले की तुम्ही सगळ्यात तरुण आहात, तुमच्याकडनं माझी अपेक्षा जास्त आहे. इथनं बाहेर पडल्यानंतर चैत्राम भाऊ म्हणले, डॉक्टर आपण 200 गावांमध्ये येणं. त्यापैकी आता या गोष्टीला जवळजवळ 9 वर्ष झालेली आहे. 75 पेक्षा जास्त गावामध्ये या पद्धतीचं काम वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मार्गी लावण्यामध्ये चैत्राम भाऊंना यश मिळालं. हा माणूस स्वतःचा व्यवसाय करतच नाही, 24 तास हेच काम. आणि मग सगळं गाव त्यांच्या भोवती येतं. त्यांना राजकारणामध्ये आणण्यासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न झाले. चैत्राम भाऊंचे वडील गेले, म्हणजे एखाद्या गोष्टीचं कायम लक्षात राहणारा अनुभव असतो ना, त्यातला एक अनुभव आहे. चैत्राम भाऊंच्या वडिलांना कॅन्सर झाला, ते मला दाखवायला आलं ते दवाखान्यात. त्यात आले, त्यांना म्हटलं झोपा. एक्झामिनेशन टेबलवर बसले, झोपले नाही. चैत्राम भाऊ आणि त्यांचे 2 भाऊ असे 3 भावंड आले होते सोबत. मला त्यांनी सांगितलं, डॉक्टर मला कॅन्सर आहे, मला माहिती आहे. मी आयुष्यभर जंगलामध्ये राहिलेला माणूस आहे, मी दवाखान्यात मरणार नाही, मी जंगलात मरणार, मी चाललो. या 3 भावांना काही कळायच्या आत वडील उठले, रूम मधनं बाहेर पडले, रिक्षा. काही दिवसानंतर ते गेल्यानंतर मी घरी गेलो भेटायला. तर साहजिक जुना परिचय आहे. चैत्राम भाऊ आमच्या घरी अनेकदा येऊन गेलेले आहेत, त्यांच्या मुली आमच्या घरी येऊन गेलेल्या आहेत. मी त्यांच्याकडे किती वेळा गेलेलो आहे, घरीच गेलो. आणि मी तिथे असताना खासदार आले. खासदार आल्याबरोबर चैत्राम भाऊ म्हणजे डॉक्टर चला आपण जाऊ. तर ते आलेला एक व्यक्ती ज्याने निरोप आणला होता तो म्हणला, नाही ते वडील गेलेत ना, ते सांत्वना करता आलेले. नाही ते म्हणले ते बरोबर आहे, पण राजकीय माणसाशी मी एकट्यामध्ये काही बोलणार नाही, कारण तो उद्या माझ्या नावाने काय सांगेल याची मला शाश्वती आहे. या प्रसंगात सुद्धा चैत्राम भाऊंचा अँटेना हा होता. आपण बाहेर चावडीवर बसू, 4 लोकांच्या समोर काय बोलायचं ते सांत्वन करायचं, घरामध्ये एकट्याचं नाही, कारण राजकीय माणसावर माझा भरोसा नाही. त्यावेळेचे आदिवासी विकास मंत्री
त्यांना राजकारणामध्ये आणण्यासाठी गेले होते. अनशेड्युल्ड व्हिजिट होती बारीपाड्याला, कोणालाही माहीत नव्हतं कुठल्याच कार्यक्रमात नव्हतं. आणि मग स्वतःचं त्यांनी उदाहरण दिलं की कसं साहेबांनी असंच मी ग्रामीण भागातला कार्यकर्ता कसं मला उचललं आणि कसं मी आता मंत्री झालो. तुम्ही सुद्धा इतकं छान काम करताय, त्याचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला व्हायला पाहिजे. चेत्रभाऊ म्हणले नाही, चालू आहे आमचं, बरं चाललंय, राजकारणात मी काही येणार. मग गावकऱ्यांना समोर बसवलं आणि म्हणलं आता मी आलोच आहे, तर तुमचं काही असेल तर मला सांगा. आणि मला असं वाटतं की हा बदल जो आहे हा फार आपण लक्षात घेण्यासारखा आहे की मंत्री अनशेड्युल्ड व्हिजिटला आलेला आहे आणि मंत्री विचारतोय तुमचं काय सांगा. मंत्र्याची व्हिजिट येणार आहे म्हटलं की एवढी निवेदनं घेऊन तयार असतात. या ऑन द स्पॉट प्रश्नाला गावकऱ्यांनी ऑन द स्पॉट दिलं होतं, कारण बाकी कोणीच नव्हतं तिथे, माहितीच नव्हतं तर कोण जाणार. नाही आमचं छान चाललंय, आम्हाला शासनाकडनं काही अपेक्षा नाही, चांगलं चाललंय, आम्ही खुश आहोत. कारण तोपर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. तोपर्यंत जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या नियमांतर्गत जंगल खातं आणि या गावकऱ्यांचा एक संयुक्त करार झालेला होता. गावकऱ्यांनी काय कामं करायची, त्याचे फायदे गावकऱ्यांना कसे मिळतील हे ऑन पेपर आलेलं होतं. कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये फॉरेस्ट ऑफिस ढवळाढवळ करणार नाही. मग त्यातलं यांनी जंगल इतकं सांभाळलं, याच्याकरता महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्यासाठी जवळ एक गॅस एजन्सी चालू केली होती आणि या 80 कुटुंबांना गॅस दिला होता की तुम्ही एवढं काम करताय तर त्याला महाराष्ट्र शासन पुढे येणार आहे. अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. तेव्हा आम्हाला काय नाही, आमचं सगळं चांगलं चाललंय. तेव्हा अरे तुम्ही असं कसं काय, मी सांगतोय मागा म्हणून, नाही आमचं छान चाललंय ना, तर आम्हाला काही गरज नाही. ते म्हणजे असं मला शोभत नाही. आणि म्हणून त्यांनी 25 लाख रुपये बारीपाडा या क्षेत्रामध्ये, कारण बारीपाडा त्यावेळेला वेगळं महसुली गाव नव्हतं, आता झालंय, त्या सूचना देऊन त्यांनी ते 25 लाख रुपये गावाला दिले. या गावकरी सांगतील त्या कामासाठी या 25 लाखाचा विनियोग करायचा. काय केलं असेल गावकऱ्यांनी? चैत्राम भाऊंची वडिलोपार्जित गावामध्ये असलेली एक जमीन आहे, छोटी छोटी म्हणजे तरी बऱ्यापैकी आहे जागा, तिथे आता 2 हॉल आहेत आणि मांडव टाकायला जागा आहे, एवढी जागा आहे. ती जागा चैत्राम भाऊंच्या कुटुंबियांनी गावाला डोनेट केली आणि त्या 25 लाखातून त्या ठिकाणी पर्यावरण संशोधन केंद्र उघडले की जिथे आता साधारण 50 लोकांची राहायची सुविधा होते. महिलांची वेगळी, पुरुषांची वेगळी, पुरेशा संख्येमध्ये संडास बाथरूमची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, असं सगळं करून आता एसी ते म्हणजे आम्ही मुद्दाम ठेवलेला नाही. आमच्या गावात एसी लागत नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि आमची थीम काय आहे तर आम्ही मूळ जे आहे शाश्वत विकासाकडे येतो, त्याच्यामध्ये एसी बसत नाही. त्यामुळे एसी तिथे लावला नाही. बाकी तुम्हाला बाकी सगळी सुविधा आहे. ज्यांना खाली झोपता येत नाही त्याच्या मर्यादित संख्येमध्ये कॉट आहे. कमोड संडासची व्यवस्था केली आहे, कारण शहरातल्या लोक येतात त्यांना सवय असते. कमोडच्या संडासची व्यवस्था आहे. बाकीच्यांना खाली झोपायची व्यवस्था आहे, खुर्चीवर बसायची व्यवस्था आहे. गावामध्ये बचत गट तयार झालेले आहे. बचत गट 95 मध्ये सुरू झाले, आता त्याला आणखीन चांगलं रूप आलेलं आहे. गावामध्ये अशी पाहुणे मंडळी येतात, त्यांची जेवणाची व्यवस्था हे बचत गट करतात. काही पैसे देऊन अर्थात ती व्यवस्था होते, पण फुकट जेवायला मिळावं अशी येणाऱ्या लोकांची अपेक्षाही नसते. आणि अशा पद्धतीनं त्या गावची इकॉनॉमी पण आता सुधारलेली आहे. सगळा जर का हिशोब काढला गाव त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींचा, तर गावातला प्रत्येक माणूस हा करोडपती होतो. आणि चैत्राम म्हणतात आमच्याकडे एटीएम आहे. आमचं काय एटीएम आहे? कोंबडी. पैशाची गरज आहे, एक कोंबडी उचलली, बाजारात गेलो, विकले, 500-700 रुपये हजार. एटीएम त्यांचे शब्द आहेत. मधमाशी प्रशिक्षण केलं, मधमाशांची पैदास वाढवायचा प्रयत्न केला, त्याच्यातनं मध तयार झालं. ऊस लावायचा काही दिवस प्रयोग केला, गुऱ्हाळ लावलं. आणि बारीपाड्यामध्ये लक्षात आलं की गुऱ्हाळ लावणं हे कॉम्प्लिकेटेड आहे एक, आणि दुसरं ऊसाने आपल्या जमिनीचा कस जातो. गावकऱ्यांनी एकत्र येऊन ऊस लावणं बंद केलं आणि प्रॉफिटमध्ये असलेलं गुऱ्हाळ बंद केलं. म्हणजे परिस्थिती अशी होती की जाहिरात द्यावी लागली, कारण बारीपाड्यामध्ये गुळ होणं बंद झालं, कारण तो 100% सेंद्रिय गुळ होता. तरी पुढे 3-4 वर्ष बाजारामध्ये बारीपाडा गुळ येतोच आहे.
शेवटी जाहिरात द्यावी लागली पेपरला की बारेपाड्यामध्ये गुडाळ बंद झालेला आहे आणि आम्ही गुळ बनवत नाही. इंद्रायणी नावाच्या तांदूळाचं छान पैदास झाली. जनसेवा फाउंडेशनचे 3 कार्यकर्ते त्या भागामध्ये राहिले. त्यांनी विशिष्ट पद्धतीने लागवड करायचं प्रशिक्षण या सगळ्या शेतकऱ्यांना दिलं. विशिष्ट पद्धतीने खत देण्याचं प्रशिक्षण दिलं आणि ह्याच्यातनं इंद्रायणी तांदूळाची पैदास जी आहे ती जवळजवळ 2 ते 2.25 पट झाली. नातू फाउंडेशनची मंडळी आली. त्यांनी तिथे आपल्या गावासाठी आपण बीज निर्मिती करू शकतो का असा प्रस्ताव पुढे ठेवला. तो पुढे फसला पण लोकांनी केला. बटाटा लावायचा प्रयोग झाला. कृषी तज्ञांचं म्हणणं होतं की तुमच्याकडे बटाटा यायला पाहिजे पण नाही आला. असे प्रयोग झाले आणि पूर्वी एकदा भात लावणारं ते गाव आता वेगवेगळ्या प्रकारची 74-78 पिकं प्रयोग करतो. काही प्रयोग फसतात. आता स्ट्रॉबेरीचा प्रयोग त्यांचा इतका यशस्वी झालाय की मुंबईतनं व्यापारी येतो, गाडी घेऊन येतो, स्ट्रॉबेरी खरेदी करतो आणि घेऊन जातो. त्यांना कुठेही जावं लागतं, स्ट्रॉबेरी लागतो. पण मला वाटतं तो हा बदल महत्वाचा आहे की हे धाडस की आमचा एखादा प्रयोग फसला तर फसेल म्हणून आम्ही काही प्रयोगच करायचं नाही का, हे भल्या भल्यांना न जमणारी गोष्ट गावामध्ये. मग त्यांना प्रॉब्लेम नाही आले का? प्रॉब्लेम आले का? कारण जिथे काही 4 गोष्टी सुरू झाल्या की सुरू होतच ना. आता सगळं असं छान 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 ऐकायला आल्यानंतर आपल्याला वाटतं त्या गावाचं व्यसनमुक्ती व्हायला पाहिजे. साहजिक आमच्या सगळ्या गटाला वाटत होतं की गावात व्यसनमुक्ती आपण लावून धरलं पाहिजे. पण एक त्यांचा नियम आहे की सगळ्यांना उमदेल पटेल तेच करायचं. म्हणजे बहुमताने निर्णय नाही घ्यायचा, सहमतीने निर्णय घ्यायचा. मग ही सहमती तयार करण्यासाठी वेळ लागला तर चालेल. मग आज सुद्धा तांत्रिक दृष्ट्या त्या गावामध्ये व्यसनमुक्ती नाही. पण पूर्वी घरटी कोणीतरी दारू पिणारा होता, तो आता गावामध्ये शटी सामासी दारू पिणारे 2-4 लोक सापडतात. कागदोपत्री नाही आहे पण प्रत्यक्ष अचिव्हमेंट ही मोठी आहे. आणि त्याला कोणी वॉच ठेवायला जात नाही की दंड करायला जात नाही. काही काय गावकऱ्यांना स्वयंप्रेरणाने पटलंय की आपण दारू पिऊ नये. त्यामुळे असे इतके कार्यक्रम त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यातून पुढे मी एक पटकन रॅपिड आपण उजळणी करणार आहोत. गावठाणची जमीन होती. गावठाणची जमीन होती ती 2 जण असे होते की ज्यांच्याजवळ स्वतःची जमीन नव्हती. बाकीच्या सगळ्याकडे थोडी का होईना आपली आपली जमीन होती. गावाने ठराव केला, तो प्रांताकडे फॉलोअप घेतला आणि नियमाच्या अंतर्गत गावठाणाची ती जमीन या 2 भूमिहीनांना वाटून दिली आणि त्यामुळे आज गावामध्ये सर्व जणांना स्वतःची जमीन. तिथे बाहेर लिहिलं होतं पूर्वी, आमच्या गावामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंब नाही. तो मुद्दा आमच्या गावात जर का दारिद्र्य राहिलं तर एवढं सगळं उद्योग करण्याचा उपयोग काय? आम्ही अभिमानच नव्हतो, आमच्याकडे नाही. आम्ही करोडपती जाऊ आणि इतकी झाडं आहेत, त्या झाडाचं मूल्य काय? त्या झाडातनं इन्कम मिळत आहे. इतकी जनावर आहेत त्याचं मूल्य, जमिनीचं मूल्य, प्रत्येकाचं आपलं स्वतःचं घर आहे त्याचं मूल्य. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये 1 वर्ष पुढेल एवढा धान्याचा आरक्षण आहे. 1 वर्ष पाऊसच नाही पडला यांचं काही बिघडणार नाही. छाती ठोकपणे आज ही मंडळी सांगतात की तुम्हाला हवं तिथे खणा, जास्तीत जास्त 25 फूट पाणी लागलंच पाहिजे. आजूबाजूच्या 4 गावांना तिथे पंप लावून पाईपलाईनने पाणी तरी यांना पाणी कमी पडत नाही. वाईट भाग असा आहे की मगाशी मी जे मांजरी गावाचा उल्लेख केला, एवढं सगळं बारीपाड्यामध्ये गेल्या 30-32 वर्षांमध्ये घडल्यानंतरही आज मांजरीमध्ये ही प्रवृत्ती. ते पुन्हा मध्ये मध्ये यांच्या डोंगरावरच डोळा ठेवून असं निश्चित झाडं कापायला मागे. स्थानिक माणसामुळे किती मोठा फरक पडतो. या दरम्यानच्या काळामध्ये चैत्राम भाऊंना एअरफोर्सच्या ग्राउंड स्टाफ साठीचा अपॉइंटमेंट लेटर आला. पण तोपर्यंत त्यांची या विषयाची समज आणि त्यांचा निर्णय पक्का झाला होता. त्यांनी घरामध्येही सांगितलं आणि ते लेटर त्यांनी
काढून फेकून दिलं, तुम्ही काही गाव सोडून जाणार. आणि गावामध्ये तळ टोकून त्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने, आणि आता आजूबाजूच्या अनेक गावामध्ये या पद्धतीची चळवळ सुरू झाली. 200 पेक्षा जास्त गावातलं कलेक्टरकडे दावे प्रलंबित आहेत. कलेक्टरचं स्वागत करायची पद्धत आहे. कलेक्टर बदलून आला की त्याचं स्वागत करतात. धुळ्यामध्ये आता उलट आहे. कलेक्टर नवीन आला की तो पहिल्या महिन्यात बारीपाड्याला भेट देऊन चैत्र मोहन भेटायला 100% पक्का जाणारच आहे. आणि आपण कोणी गेलो तर आपल्याला वेटिंग लागतं. साहेब मीटिंग मध्ये तुम्ही आधी अपॉइंटमेंट घेतली आहे का? चैत्राम भाऊंनी नुसतं तोंडी सांगितलं चैत्राम पवार, लगेच कामामुळे आलेलं हे वचन. त्यांना पद्मश्री मागच्या वर्षी जाहीर झालं. आता इतक्या वर्षाचे संबंध आहेत. मला आणि शिल्पा आम्हाला दोघांना राहवलं नाही गेलं. शनिवारी दुपारी वार्ता आली, मी फोन केला, ते म्हणले मी आता नाशिकमध्ये आहे, मी उद्या सकाळी पोहोचणार आहे बारीपाड्यात. आम्ही दोघं बारीपाड्यात भेटायला गेलो त्यांना. तर मी असा काही अंतरावरच होतो तेव्हा चैत्राम भाऊंचं वक्तव्य होतं मोठ्या आवाजामध्ये, डॉक्टर हे काहीतरी गडबड आहे, मी एकट्याने काम केलं का, मला एकट्याला कसं काय पद्मश्री दिली? गावाला पद्मश्री तरी कमीत कमी मिळायला पाहिजे, मी एकट्याने कुठे केलं? महाराष्ट्रात तर माझ्यासारखे काही 100 कार्यकर्ते असतील ज्यांनी केलं काम, आणि यांनी अर्जच केला नव्हता. या पद्धतीने ज्या माणसाची मानसिकता आहे ते हे एक अदब रसायन आहे. कधी सुद्धा मी त्यांच्या तोंडून मी हा शब्द ऐकलेला नाही. आता त्यांचा संपर्क आता प्रॅक्टिकली 30 वर्षाचा आहे. मी 93 मध्ये पहिल्यांदा बारीपाड्यात गेलो शेवटी. तत्पूर्वी ते धुळ्यात आले होते तेव्हा माझी भेट झालेली होती. या 30 वर्षामध्ये कधी सुद्धा मी हे काम केलं हा शब्द मी त्यांच्यातनं खासगीत सुद्धा ऐकलेला, जाहीरपणे तर सोडाच. आणि मला वाटतं हे त्या बारीपाड्याला एकत्र ठेवण्याची एक मुख्य बिंदू आहे की एक सहमतीने निर्णय, 2 त्यातला प्रमुख व्यक्ती नाही म्हटलं तरी आप चैत्राम भाऊ त्यांचं राजकारणापासून दूर असणं. एकदा माझ्याशी बोलताना हा विषय निघाला होता तेव्हा ते म्हणले होते की डॉक्टर मी कोणत्याही पक्षात गेलो, म्हणजे हा पक्ष वाईट तो पक्ष चांगला असं काही भानगड नाही, मी कोणत्याही पक्षात जरी गेलो तरी उद्या मला एक विरोधक तयार. राजकीय पक्षाचं ते वैशिष्ट्य आहे, लगेच त्याला विरोध होतो. आणि हे मला इतकं पटलं कारण जेव्हा मी बारीपाड्यामध्ये गेलो होतो, राज्यपालांची भेट होणार होती, त्यावेळेला तिथे भाजपचे खासदार होते आणि काँग्रेसचे आमदार होते. दोघेही माझ्याशी बोलताना आमचा चैत्राम असा त्यांचा उल्लेख का राजकारणातलं नाही ना लेबल. जर का त्यांना समजा काँग्रेसचं लेबल असतं तर भाजपच्या खासदारांनी हे उच्चारच नसतं आमचा चैत्राम, बरोबर की नाही? पक्ष कोणताही असो. आणि त्यामुळे मला वाटतं हे सगळं सांगण्याचं काम असं की एक सकारात्मक काम इतक्या पातळीवर आपण नेऊ शकतो का? तर डॉक्टर फाटक हे त्याच्या मागचं एक क्रुशियल व्यक्तित्व आहे की ज्यांनी ही सगळी प्रक्रिया सुरू ती लावून धरली. डॉक्टर फाटकांचं मित्रमंडळ स्वतःच खूप मोठं आहे, त्याच्यातनं ही फ्रेंड्स ऑफ बारीपाडा ही कल्पना नाही. तुम्ही फेसबुकवर त्यांचं पेज पाहू शकता, फ्रेंड्स ऑफ बारीपाडा या नावाने. आणि वेगवेगळ्या कल्पना, मग ते धूर न सोडणारी चूल असेल, गॅस तर आला आता आताच्या काळामध्ये, आत्ता ज्या वेळेला आपल्याकडे गॅसचं संकट येतं का काय, 25 दिवसानंतर नंबर लागेल, त्यावेळेला बारीपाड्याने आजूबाजूच्या गावांमध्ये हा विषय मांडला आणि बारीपाड्याने पहिलं गावचं सभा घेऊन ठराव पास केला की आता उन्हाळा जवळ येतोय, आमच्याकडे सुकं सरपण आहे, आम्ही पुढचे 3 महिने गॅस वापरणारच नाही. 3 महिन्यानंतर गावाचा निर्णय तो पेपरला येऊन गेला आमच्या भागामध्ये की एखादा छोटा पाडा हा निर्णय स्वयंप्रेरणेने घेऊ शकतो. अशा अनेक गोष्टी. माझा बोलण्याचा मुद्दा असा आहे की आमच्या प्रश्न वेगळे असतील पण लोकांना सोबत घेऊन जाण्याचं हे सूत्र आम्ही शिकू शकतो. आपल्याकडे कदाचित कोल्हापूरमध्ये काय किंवा धुळे शहरात काय जंगल निर्माण करणे
आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम करू वगैरे तो वेगळा विषय, पण जंगल निर्माण करणे हा आमच्या प्रायोरिटीचा भाग नाही आहे. पण आमच्या समोर समस्या आहेत का नाही? 100% समस्यांचं स्वरूप वेगळं आहे, पण समस्या नक्की आहेत आमच्या पुढे. मग छोट्या छोट्या गटांमध्ये समाजाला एकत्र करणं आणि अशा पद्धतीनं काम पुढे चालू ठेवणं दीर्घकाळ 20-32 वर्ष गावाला एकत्र भांडण सोडवायची त्यांची पद्धती पण फार गमतीदार आहे. चैत्राम मोहनवर एकदा आक्षेप मिळाला, तर चैत्राम भाऊ त्यातले पहिले शिकलेले, साहजिक बँकेमध्ये त्यांची सही. एकाने रात्री दारू प्यायल्यानंतर कमेंट केलं की हा उद्या पोस्टातले पैसे काढून घेऊन गेला तर आपल्याला काय करणार आहे. सकाळ होऊ दिली, सकाळी चैत्राम भाऊनी त्याला मोटरसायकलवर घातला, त्याला सांगितलं फोटो घे, आधार कार्ड घे, बँकेत जायचं. बँकेत गेले, मॅनेजरच्या समोर त्याला बसवला, त्या म्हणलं की माझ्याऐवजी याचं नाव बँकेत. तो पाया पडायला लागला, नाही तू सांभाळ, नाही आम्ही दारूच्या नशेत होतो, तेवढं दारूच्या नशेत होता म्हणून मनातलं बोलला, तूच सांभाळ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणले. चर्चाच नाही. परत कोणाची आर्थिक गोष्टीवरून चैत्राम भाऊंना बोलायची हिंमत नाही. वेगवेगळी पारितोषिकं मिळतात, लोक बोलवतात. चैत्राम भाऊ आपल्या बरोबर गावातल्या 5-6 लोकांना घेऊन जायचे, एकट्याने पारितोषिक घ्यायचं. मग काही दिवसांनी कळलं की ते आपल्याला टीव्हीवर दिसतं किंवा फोटो पुरतं ते दिसायला खूप छान असतं. एकदा का कार्यक्रम झाला की कोणी विचारत. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आता आपण आपल्या ह्याच्यातला तो खर्च करतो, पण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये चैत्राम भाऊंना बोलवलं जातं. ते अत्यंत भिडस्त माणूस आहे. जोपर्यंत मी सेक्रेटरी होतो तोपर्यंत हे सगळं मी अंगावर घ्यायचं नाही म्हणून सांगायचं किंवा व्यवहार सांगायचो, हा व्यवहार आहे. अत्यंत भिडस्त माणूस आहे. ते नाही म्हणतच नाही, स्वतःची कितीही गैरसोय झाली तरी. त्यामुळे आज लोक त्यांना बोलवतात आणि प्रवास भाडे विचारतात. लातूर सारख्या लांबच्या गावाला त्यांना बोलवलं गेलं, कार्यक्रमाला या म्हणून सांगितलं, गेले, सगळं झालं, कार्यक्रम झाला, सगळं झालं. त्याच्यानंतर रात्रीचं जेवणाचं काय, परतीच्या प्रवासाचं काय, मुक्काम आहे का, हा प्रश्न सुद्धा आयोजकांनी विचारला नाही. मग आपल्या ह्याच्यातनं ओळखी निघतात सगळीकडे, तो वेगळा बिंदू आहे. पण हे आयोजकांची जबाबदारी नाही का, आपण जर का अशा व्यक्तीला बोलवतो एवढ्या लांबून 400-500 किलोमीटरवरून एक जनजाती समाजाचा माणूस आपल्याकडे येतोय, तर त्याची ही सौजन्याची व्यवस्था आहे. काही म्हणजे प्रोटोकॉल पाळला पाहिजे अशाचा भाग नाही आहे. पण जेव्हा असे अनुभव आले तेव्हा मग आपण देवगिरी नागरी सहकारी बँकेने याच्यामध्ये संभाजीनगरच्या मोठा आम्हाला मदत केली. त्यांनी आम्हाला गाडी घेऊन दिली की चैत्रामजींकरता आता चालते, पण आजही आठवड्याला साधारणपणे 4,000 रुपये आपल्याला असे खर्च करायला लागतात की अशा दुसऱ्या कार्यक्रमांकरता चैत्राम भाऊ जातात, याचा खर्च आपण करतो. का आता ते आयोजक त्यांना ते पेट्रोलचे पैसे विचारतात. म्हणजे मानधन हा तर विषय नाही आहे कुठे, जाण्या येण्याचं पेट्रोल सुद्धा विचारायच्या पद्धत ते पडत नाही. ते म्हणतात जाऊ द्या बाबा, आपल्याला मिळतात ना, लोक आपल्याला देतात पैसे. समाजामध्ये हा नवीन विचार जातोय, लोक काम करतील, अशा पद्धतीने 200पेक्षा जास्त गावांमध्ये कुठे ना कुठे हे सगळी चळवळ अशा पद्धतीने विकसित करायची सुरुवात झालेली आहे. आणि चैत्राम भाऊंचं हे वैशिष्ट्य आपण तिथे जाऊन अनुभवलं पाहिजे असं मला वाटतं की अशी माणसं कमी आहेत आता आपल्याकडे. चैत्राम भाऊंचा एक फोटो मध्ये व्हायरल झाला होता, दुर्दैवानं आज मला मिळाला नाही तो, नाही तर प्रेझेंटेशनमध्ये मी तो ॲड केला असता. पद्मश्री मिळाल्यानंतर जळगाव बस स्टँड पाशी एकाला ते दिसले आणि ते खांद्यावर पोतं स्वतःचं घेऊन ते जळगाव बस स्टँडवर उतरून चाललं. ते पोतं कसलं होतं हे ते पोतं बघितल्यावर मला कळलं. जळगावला आपलं कल्याण आश्रमचं कार्यालय आहे, तिथे विद्यार्थी राहतात, त्यांना उपयोगाला येतील म्हणून ते तांदूळ घेऊन आलं ते बाई. त्याचं ते पोतं खांद्यावर घेऊन, ही पद्मश्री मिळाल्यानंतरची व्यक्ती खांद्यावर पोतं घेऊन आपलं स्टँडवरून तिथे निघाली असते. ते कोणातरी एकाला दिसले, मग त्याने तो फोटो काढला आणि तो फार व्हायरल झाला. त्याला गावामध्ये अशी चर्चा करणं, गावातल्या लोकांशी बोलणं कसं केलं, त्याच्यामध्ये एक बाई आहे ज्या असं न्याय निवाडा करण्यामध्ये आणि युक्तिवाद करण्यामध्ये ते अशिक्षित आहेत, पण त्यांचं हे कौशल्य खूप होतं. त्यांना वकिलीन बाई म्हणतात सगळे. आणि आता त्यांचा मुलगा खरंच वकील झाला. हे गावकऱ्यांशी प्रत्यक्ष बोलणं, अनुभव घेणं आणि मुख्य मुद्दा आमच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी
आम्ही या पद्धतीनं काही आमच्या पातळीवर असं काही करू शकतो का? आमच्या ठिकाणी आमच्या अपार्टमेंटमध्ये बोलू शकतो का? आमच्या कॉलनीत बोलू शकतो का? एका दिवसात त्यातनं कृती योजना नाही होणार. हे याच्यातला मुख्य मुद्दा आहे की पहिल्यांदा डॉक्टर फाटकांच्या ज्या वारंवार भेटी झाल्या, लोकांची गप्पा टप्पा, कबड्डी खेळले, हे सगळं जे केलं त्याच्यातनं पुढे मैत्री तयार झाली. मग ते विषय भेटतो. या गोष्टींचा धागा फाटक डॉक्टरांच्या डोक्यात होता. थिंकिंग ब्रेन हे डॉक्टर फाटकच आहेत या सगळ्या उद्योगामागचे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना जर आपण विचारायचा प्रयत्न केला त्याचे चैत्रान भाऊंनी केले ते त्या गावात होते म्हणून सगळं घडलं, माझ्या एकट्याने काय होणार नाही. असं सगळं एक रसायन, बारीपाड्यामध्ये घडलेले बदल आणि जे गाव विस्थापित होत होतं आणि गरीब होतं ते आज अभिमानाने सांगतं की आमच्याकडे आज एकही दारिद्र्य रेषेखालील कुटुंब नाही. 100% शिक्षण आणि वेगवेगळी प्रयोग करण्याची मानसिकता सोलरमध्ये सुद्धा, आणि सगळीकडे लोकांचा विचार करायचा ही आता गावाला सवय झाली. देशबंधू आणि दासगुप्ता फाउंडेशननी त्यांना सोलर पंप दिले. ते म्हणले 12 पंप ते देणार. ते म्हणले आमच्या गावाला 12 पंपाची गरज नाही. ते म्हणले 80-90 कुटुंब, आता 98 झाले, 98 कुटुंब आहे. तुम्हाला कसं आहे? आमची शेती छोटी आहे, सगळ्यांना काही एका दिवशी पाणी भरायचं नसतं. मग त्यांनी या सगळ्या गावकऱ्यांसाठी मिळून त्यांनी काहीतरी 5 का 6 पंप ठेवले. तर आम्ही आमचं वेळापत्रक आखून घेऊ. सोमवार सकाळी हा पाणी भरेल, सोमवार दुपारी तो भरेल. तो पंप ट्रॅक्टरवर, पॅनल उघडायचं, पाईप जोडायचा, पाणी सुरू. तास दीड तासात, शेती छोटी आहे, तास दीड तासामध्ये पाणी भरणं होतं. पॅनल बंद केले, ट्रॅक्टर दुसरे. आणि उरलेले 6-7 पंप तुम्ही आजूबाजूच्या गावाला द्या, त्यांना द्या बरं. त्यांच्याकडे पण शेती, त्यांची पण शेती होती. आणि तेव्हा लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे सोलर पंप व्यक्तिगत का, आपण सामुदायिक वापरू शकतो, कारण रोज कोणत्या शेतकऱ्याला त्याची गरज नाहीये. त्याच पैशामध्ये किती जास्त लोकांना सोलर पंपाचा फायदा झाला. कारण मग देशबंधू दासगुप्तांनी तो प्रकल्प उचलला आणि त्यांनी सामुदायिक सोलर पंप हाच कार्यक्रम त्या परिसरामध्ये राबवला. त्याच्यामध्ये पुन्हा चैत्रान भाऊंचा वाटा मोठा राहिलेला आहे. आता त्याच्याबरोबर आणखी लोक आहेत. साहजिक आहे, आता एकदा यश मिळायला लागल्यानंतर अनेक लोक त्याच्यात यायला लागले, त्याच्या प्रमाणामध्ये ते जोडलं जायला लागले. पण हे सगळं आपण एका छान वातावरणामध्ये आपण जाऊ शकतो, रात्री मुक्काम करू शकतो. एक 50-55 लोकांची झोपायची व्यवस्था व्यवस्थित आहे. पहाटे पहाटे पक्ष्यांच्या भरपूर आवाजाने आपल्याला जाग येते, पण जंगल आहे जवळ. आणि एका छान वातावरणामध्ये आपण जंगलात जाऊ शकतो, आपण बघू शकतो. तिथे एक विहीर आहे, पावसाळ्यात तर ती विहीर वाहते, ओव्हरफ्लो होत. इतकं वर पाणी, असं वाकून पाणी काढता येतं त्या विहिरीत. पाऊस पडला की सगळं पाणी त्यात एकत्र होतं. गावकऱ्यांनी बांधलेले, आपण श्रमदाने बांधलेले बंधारे पाहू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण तिथे बघू शकतो, गावकऱ्यांशी बोलू शकतो. आणि मुख्य मुद्दा, आपण कुठेतरी हा विचार करावा अशी माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्ही आमच्या परिसरामध्ये काहीतरी काम करू शकतो का. अशा पद्धतीने गोष्ट झाल्या तर आपण एक रॅपिडली काही आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये बारीपाड्याने काय केले ते 2 मिनिटात पाहूया. मुख्य मला हा गाभा सांगायचा होता. नुसतं बारीपाड्याचं हे सगळं हे केलं अशी टेक्निकल माहिती नाही. ते काय छान आहे, आपण टाळ्या वाजवल्या विसरून गेलो असं त्याचं होऊ नये असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये मी अक्षरशः शेकड्यांनी बारीपाड्यामध्ये गेलो. 30 वर्ष मी जातोच आहे. ही प्रोड्यूस कंपनी स्थापन केली 2007 मध्ये. 2020 का 22 मध्ये वनधन योजना जी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली त्याच्यातला विकासाचा अंतिम टप्पा काय आहे तर ती प्रोड्युसर कंपनी स्थापन करणं. त्याच्यामध्ये त्यांनी टप्पे दिले. पहिल्यांदा मार्केटिंग करता केंद्र सरकारची मदत मिळेल, मग नंतर पुढे जाऊन त्यांच्याकरता आणखीन काही एक हत्यारं मिळतील, काही मशीन मिळतील ज्याच्यातनं पॅकेजिंग चांगलं होईल. आणि मग हा बिझनेस वाढला की त्याच्यानंतर प्रोड्युसर कंपनी स्थापन करावी. असं काही टप्पे वनधन योजनेमध्ये प्रधानमंत्र्यांच्या योजनेत आहे. 2007 मध्ये बारीपाड्याने ते केले. त्या परिसरातल्या 1400 शेतकऱ्यांची प्रोड्युसर कंपनी 2007 मध्ये केली. आणि आता चैत्रान भाऊ त्याचे चेअरमन नाहीत बरं का.
चैत्रांभाऊ सुरुवातीचे चेअरमन, पण आता गेली 10 वर्ष चेअरमन त्यांनी सोडून दिलं. ते म्हणजे बस दुसरा एकाकडे ठेवायचं नाही. हा जो हे चैत्रांभाऊ परत मागच्या याच्यावर होता. हे धुळ्यामध्ये एक राहुल कुलकर्णी म्हणून सौर ऊर्जेमध्ये काम करणारे आहेत. त्यांचा हाच MIDC मध्ये प्रोजेक्ट आहे. त्यांनी तिथे लोकांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्यातर्फे गावकऱ्यांना हे सगळं भेट दिलं. तसंच धूर कमी होण्यासाठीच्या ब्रिकेट्स पण कसं बनवायचं त्याचं प्रशिक्षण त्यांनी राहुल कुलकर्णींनी दिलं. सांगायचं एक राहिलं म्हणजे याच्यात महिलांचा सहभाग मोठा व्हायला पाहिजे म्हणून वनभाजी स्पर्धा, मगाशी ती ताटं बघून मला आठवण झाली. वनभाजी स्पर्धा आयोजित करतात दरवर्षी. युजली सप्टेंबरमध्ये असते, म्हणजे पावसाळा उताराला लागल्यानंतर ती घेता येते. त्याच्यामध्ये जंगलातनं स्वतः जाऊन जंगलातले कंद आणि वनस्पती आणणे, त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी करणे आणि त्या रेसिपीची माहिती द्यायला लागते. त्याच्याबरोबर त्या गोष्टीमध्ये पोषण द्रव्य काय आहेत, कशामध्ये कोणती व्हिटॅमिन्स आहेत, कशात प्रोटीन जास्त आहेत, अशा प्रकारची माहिती दिली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर स्वच्छता, त्या काम करणाऱ्या म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या महिलेची स्वच्छता, नखं कशी आहेत काय वगैरे असं सगळं, आणि स्वयंपाकघराची स्वच्छता, या गोष्टी बघितल्यानंतर बक्षीस मिळतं. मागच्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये जी स्पर्धा झाली त्याला आजूबाजूच्या गावात नाही एवढा प्रचंड प्रतिसाद होता की स्पर्धेच्या आधी 3 दिवस प्रवेश बंद करावा लागला, कारण 300 लोकांनी भाग घेतला. आणि ज्या महिलेला याचं पहिलं बक्षीस मिळालं तिने 152 पदार्थ केले होते. आणि या 152 पदार्थांमध्ये जे पदार्थ वापरले गेले होते त्याची माहिती तिला होती की याच्यात कशात प्रोटीन जास्त आहेत, कशात औषधी कुठलं आहे. हे जे वनभाजी स्पर्धा चालू झाली हे ब्रेन चाइल्ड ते शैलेश शुक्लाच आहे. शैलेश शुक्ल, पटेल नाही, शैलेश शुक्ल नाव त्याचं, जो बायोडायव्हर्सिटी मध्ये PhD करायला आला होता. त्याच्यानंतर आता अनेक परदेशी विद्यार्थी येऊन गेले. हा तर मूळ भारतीय होता, पण प्रॉपर स्वित्झर्लंड मधली मंडळी पण तिथे PhD करण्याकरता येऊन गेले. नेदरलँड मध्ये 2 येऊन गेले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं ते अधिकृत पर्यावरण अभ्यास केंद्र आहे. ते गुऱ्हाळ लावलं होतं आणि बचत गटाचं हे करतात त्याचं. हे मोठा तलाव एक तयार केलाय त्यांनी. सध्या भरपूर व्हिजिटर्स असतात. त्यांची तक्रार काय आहे की लोक फोन पण करत नाहीत. अचानकपणे एक बस येते, बस मधनं एक 50 लोक उतरतात आणि म्हणतात आमची जेवणाची व्यवस्था काय. आणि तोपर्यंत मी भूक लागलेली असते तेवढा प्रवास करेपर्यंत. वाघाबद्दलची त्यांची प्रतिक्रिया फार सरळ सोपी असते. वाघ त्याच्या पद्धतीने वागेलच. आम्ही एकाला भेटायला गेलो होतो तेव्हा त्याच्याकडे एकच बैल दिसला. फाटक सरांबरोबरच मी होतो प्रवासात. फाटक सरांनी विचारलं दुसरा बैल कुठे गेला, तो म्हणला बिबट्याने खाल्ला. थोडं असं कसं काय, तो काय मला वाटलं नाही बिबट्या येईल. वार्ता आली होती पलीकडे शेळी मारल्याची, पण मला वाटलं अजून लांब आहे, आज काही येणार नाही. मी थोडा उशिरापर्यंत काम केलं आणि बैल जोडी घेऊन शेतात झोपलो. बाकीचं गाव बरोबर सगळं बंदोबस्तात झोपलेलं होतं. तो बिबट्याला बैल बांधलेला होता, त्याला पळूनही जाता आलं नाही. आणि माझी हिंमत नाही झाली आवाज करायची. एक बैल मारला, पण तो प्रॉब्लेम आमचा आहे, माझी चूक झाली. म्हणजे मला ते जाणवलं. बोलतानाचा टोन वाघाने असं केलं असं नव्हतं, बिबट्याने केलं असं नव्हतं. बिबट्या त्याची वार्ता आली होती ना, त्याने शेळी मारली होती. प्रॉब्लेम माझा होता, मी नीट वागलो नाही. अशा पद्धतीने बारीपाड्यामध्ये बऱ्याच पद्धतीचं काम झालंय. डॉक्टर फाटकांना जर विचारलं तर ते म्हणतात की खरं तर हे माझ्यासाठी मी स्वीकारलेलं चॅलेंज होतं.
ओम संगच्छध्वम संवदध्वम संभोजन मनासी जानताम देवाभागम यथा पूर्वे संज्ञा नाना उपासते. पूर्वीच्या काळी देवांनी जशी सामुदायिक उपासना करून हवी वाटून घेतला आणि स्वतःचं कल्याण करून घेतलं, असं आमच्याकडे जे तत्वज्ञान सांगितलं जातं हे जमिनीवर उतरवता येईल का, हे माझं चॅलेंज होतं. म्हणजे ते तत्वज्ञान जमिनीवर उतरवता येत नसेल तर पुस्तकात काय उपयोगाचं आहे. ते तत्वज्ञान जमिनीवर उतरवण्याचं मी घेतलेलं चॅलेंज होतं आणि म्हणून मी हे केलं.